नमस्कार. श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज बघणार आहोत आपण नवरात्री विशेष रेसिपी. तर आपण इन्स्टंट एनर्जी ड्रिंक तयार करणार आहोत. चला पाहूया. तर हे ड्रिंक मी 2 जणांसाठी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 1 ग्लास दूध घेतले, 2 केळी लागणार आहेत, 4 खजूर घेतलेत, त्यामधले बिया काढून घ्यायचेत आणि 4 ते 5 काजू आणि बदाम घ्यायचेत. आणि इथं आपल्याला एक अर्धा चमचा इलायची पावडर लागणार आहे. तर आता सर्वात प्रथम आपण काजू, बदाम आणि खजूर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे हे बारीक होतं. त्यानंतर यामध्ये आपल्याला केळीचे तुकडे करून टाकायचे आहेत. इथे मी 2 केळीचा वापर करणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार इथं केळीचा वापर करा. तर बघा अशा प्रकारे मी तुकडे करून मिक्सरला फिरून घेणार आहे. त्याची एक फाईन पेस्ट तयार होते की ज्यानी सर्व साहित्य दूध टाकल्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित असं ड्रिंक तयार होईल. तर बघा अशा प्रकारे ही पेस्ट तयार होते. तर आता यामध्ये आपण थोडं थोडं दूध टाकून, हे दूध मी गरम करून कोमट दूध आहे. तुम्ही इथं जर तुम्हाला थंड दुधाचा वापर करायचा असेल तर करू शकता, पण इथे मी कोमट दूध वापरले. तर मी इथे आता थोडं थोडं दूध टाकून सर्व व्यवस्थित मिक्स होईल असं चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचे. तर बघा अशा प्रकारे थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. पुन्हा आपल्याला हे तर इथं मी फ्लेवरसाठी अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेणार आहे. तुम्ही हे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण इलायची पावडरमुळं ड्रिंकला टेस्ट खूप छान येते. आणि इथे मी 2 चमचे साखर टाकून घेणार आहे. इथे तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता किंवा केळी किंवा खजूर टाकल्यामुळं साखर किंवा गुळ नाही वापरलं तरी चालतंय. पण इथं थोडंसं मी गोड किंवा टेस्ट अजून छान येण्यासाठी मी साखरेचा वापर केला आहे. तर बघा इथे आपले मस्त असं स्मूथ एनर्जी ड्रिंक तयार झाले. याला प्रोटीन शेक सुद्धा म्हणतात. हे ड्रिंक तुम्ही एकदा पिल्यावर तुम्हाला असं उपास असल्यासारखं वाटणार नाही किंवा एकदम असं फ्रेश वाटेल. तर मस्त असं इन्स्टंट एनर्जी ड्रिंक तयार झालंय आपलं. तर अशा प्रकारे तुम्ही ही एनर्जी ड्रिंक तयार करून नवरात्रीत कधीही पिऊ शकतात. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.